नमस्कार, मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवठे-महांकाळ आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण दुष्काळी भागातील कवठे-महांकाळ तालुक्यातील वाघोली या गावामध्ये किरण शिंदे यांच्या शेतावरती आलेलो आहे. आणि ऐन उन्हाळा असताना फेब्रुवारी महिना चालू आहे. टेम्परेचर जवळपास 34च्या आसपास असताना या शेतकऱ्यांनी जे टोमॅटो लागवड केलेली आहे, 2 व्हरायटी लावलेल्या आहेत वेगवेगळ्या. तर ते आता इतक्या चांगल्या आणलेल्या आहेत आणि हे माळरान आहे पूर्णपणे. तरी इथं एवढा चांगल्या पद्धतीचा ऐन उन्हाळ्यात टोमॅटो आणलेला आहे. तर आपण त्या शेतकऱ्यांकडून बाबांनो याची लागवड कशी केली, याची पूर्व जमिनीची तयारी कशी केली, ही यशोगाथा आपण त्यांच्याकडून जी तयार केलेली आहे पूर्ण टोमॅटो लागवड केलेली आहे, ही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपली ओळख करून द्या. माझे नाव किरण मोहन शिंदे, गाव वाघोली, तालुका कवठे-महांकाळ, जिल्हा सांगली. आता आपण आता एक पूर्णपणे दुष्काळी भाग आहे कवठे-महांकाळ तालुका आणि त्यातलं हे वाघोली गाव पूर्ण टेकावरती आहे आणि माळरान जमीन आहे. मग हे टोमॅटो लागवड आता मार्च फेब्रुवारी महिना चालू आहे. टेम्परेचर 34च्या आसपास केलं. मग ही तुमच्या डोक्यात कशी कल्पना आली, की बाबा आपण टोमॅटो लागवड केली पाहिजे? नाही, आता कसं आहे, सर्वत्र लागवडी होतच आहे त्या. म्हणजे भयानक चालू आहे टोमॅटोच्या. हं. आता उन्हाळ्यात कसं आहे, जरा म्हणजे मार्केट येईल नाही येईल असं चालू आहे सध्या. आता आपल्याकडे जरा पाणी आहे, शेततलाव आहे. त्याच्यातनं आम्ही मग आता विचार केला, की मिरची तर टेम्परेचरला येणार नाही, लांबडी मिरची. ढबू मिरची पण सक्सेस नाही होणार या भागात, टेम्परेचर जास्त असते. त्यामुळे म्हणलं मग आता टोमॅटो लागवड करावी. तर मग आता ही जी लागवड करण्यासाठी आपण जी पहिल्यांदा सुरुवातीला जमीन तयार केली, कारण पूर्णपणे आपण इथं बघू शकतो, की माळरानाची जमीन आहे. मग ह्यामध्ये आता ही तुम्ही बेड टाकलेले आहेत किंवा मल्चिंग पेपर हातरलेला आहे याच्यावरती. मग आपण जी सुरुवातीला लागवड केली ती रोपं डायरेक्ट लावल्यानंतर पुन्हा होलं घेतलीत, की अगोदर घेतलीत? आणि जमीन तयार करण्यासाठी काय-काय म्हणजे सुरुवातीला जमीन तयार करण्यासाठी काय-काय वापरली पद्धत आपण ती जरा थोडक्यात सांगा? नाही, आपण याच्या पहिल्यांदा सिंगल पलटी नांगरण करून घेतली आहे. हं, त्यानंतर फंडलेलं आहे रान. हं. त्यानंतर रोटावेटर करून त्यानंतर याच्यावरती 4.5 फुटावर बेड मारलेले आहेत. 4.5 फुटावरती. 4.5 मध्ये सेंटरचे अंतर टॉपचं आहे ते 4.5 फुटी बेडचं अंतर आहे. हं. त्यानंतर मग याच्यावरती आम्ही बेसल डोस, त्यानंतर शेणखत घालून, त्यानंतर ड्रिप केलं. ड्रिप टेस्टिंग केल्यानंतर मल्चिंग कागद टाकून घेतलेला आहे. हा मल्चिंग कागद आहे तो तयार होलाचाच मल्चिंग पेपर आहे. म्हणजे नंतर आम्ही काय होलं मारलं नाही. कंपनीचं तयारच आणलेली आहे तयारच ती. सेट आणले. रोपं अगोदर लावली का पुन्हा लावली? नाही, नाही. मल्चिंग केल्यानंतरच रोपं लागवड केली आहे. त्याला मल्चिंग. पहिले 24 तास ड्रिपनं पाणी दिलेलं आहे याला. पहिले आधी 2 दिवस बेड गरगरीत भिजवून भिजवून घेतले घेतली. आणि त्यानंतर मग ही लागवड केलेली आहे. मग आता ही लागवड करत असताना तुम्ही बेसल डोस म्हटला. बेसल डोसमध्ये नेमकी कुठली खतं वापरलीत? DAP, त्यानंतर 10-26-26, नंतर लिंबोळी खत असेल आणि म्हणजे असं जे काही आम्हाला दिले ते आम्ही त्या पद्धतीनं केलेलं आहे. प्रति झाडाला किती ग्रॅम वापरताय? का तसं तसं काय सांग. नाही, तरी असं आम्ही करतो. एकरी वापर 400 किलोच्या आसपास केलेलं आहे. जवळपास एकरी 400 किलो 400 किलो वापरताय. सर्व मिळून जे काय आहे ते घटक सगळे मिळून झिंक असेल, सल्फेट ही सगळं त्यात केलेलं आहे. केलेलं. मग आता इथं 2 व्हरायटी आता तुम्ही मगाशी आपण चर्चा करताना तुम्ही म्हटला, की 2 व्हरायटी लावलेल्या आहेत. आता इथे एक व्हरायटी आहे, पलीकडे एक आहे. हां, ही जी व्हरायटी ही ही जी व्हरायटी आहे हां, ती 1057 सिजंटा कंपनीची आहे. हां. ती जी आहे म्हणजे आता ही मंडप अजून तयार व्हायचा पलीकडे. ती हां. व्हरायटी आहे अथर्व नावाची व्हरायटी. अथर्व. हां. मग आता ह्या व्हरायटीमध्ये फरक काय? आणि ह्याच्यात म्हणजे फायदे म्हणजे काय होऊ शकतात किंवा नुकसान काय होऊ शकतं असं काय आहे का नाही, यामध्ये? तसं काही नाही, एवढं काही नाही तसं काय. हं. याची जरा जास्त म्हणजे पानांची संख्या म्हणजे ही जी पानं आहेत पानं, पण याची रुंदी कमी आहे. म्हणजे एकदम हे असं पान असं जास्त भरदार होईना झाले. म्हणजे ते कसं होतंय तसं ह्याचं नाही. हं, हं. पण मालाची सेमच हे निघणार आहे. ॲव्हरेज निघताना सेम निघणार आहे दोन्ही. किती दिवसामध्ये आता हा प्लॉट तयार होतो? आज आपल्याकडं ह्या प्लॉटला 35 दिवस झाले. 35 दिवस. 35 दिवस. हं. मग अजून टोटल या प्लॉटला 80 ते 45 दिवस लागतात लागवड केल्यापासून. लागवड केल्यापासून रोपे आणून लागवड करेपर्यंत अजून एक 50 दिवस घेतील या प्लॉटमध्ये. त्यानंतर पीक मार्केटला चालू होईल. पीक चालू होते. मग आता हे जे आता आपण टोमॅटोमध्ये बघतोय, आपण बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये बघितलं, की झाडाला टोमॅटो लखडलेले होते. पुन्हा ह्यामध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. मोस्टली नेमॅटोडचा हा टोमॅटोमध्ये टेन्शनचा विषय आहे. नेमॅटोडचा प्रादुर्भाव आहे होतो की. मोठ्या प्रमाणात. त्यासाठी आपण सांगतो, की झेंडूची लागवड करा. मग तसं तुम्ही ह्याच्या बाबतीत काय नियोजन केले का ह्या व्हरायटीच्या बाबतीत? म्हणजे कुठले रोग येऊ शकतात, किडी येऊ शकतात? त्याच्यासाठी कसं आहे, आम्ही आता याच्यासाठी म्हणजे हे केलं, याच्यासाठी कन्सल्टन्स आहेत. हं, वेगवेगळे माहिती देणारे दुसऱ्या कंपनीचे आम्ही आता कन्सल्टन्स आहेत तिथे. हं.
त्यांनी सांगतील तसं आम्ही त्या पद्धतीनं करतोय. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदाच तुम्ही हे केलाय हा टोमॅटोचा हा प्लॉट? टोमॅटो आम्ही पहिल्यांदाच केलेला प्लॉट आहे. हं. त्याला पहिल्यांदा आळवणी दिलेली आहेत. हं. आळवणी 5 आळवणी झालेली आहेत. हं. त्यामध्ये ब्ल्यू कॉपरची झाल्या. त्यानंतर विरा ॲग्रोचे जे काही कन्सल्टंट विरा ॲग्रोचे त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही ते केलेलं आहे. केलेलं आहे. मग आता ह्यामध्ये टोमॅटोचा जे बहार चालू होतोय कंटिन्यू प्लॉट कमीत कमी 1.5 महिना तरी प्लॉट हा चालला पाहिजे पुढे. पुढं चालला पाहिजे. दीड ते पण 2 आता महिने. टेम्परेचर जवळपास फेब्रुवारीमध्ये 34 आहे. हां. म्हणजे आपला मार्च, एप्रिलच्या एंडला तुमचा माल बाजारात जाणार आहे. त्यावेळी टेम्परेचर कदाचित 40-45च्या आसपास जाईल. त्या ह्याला तग धरू शकेल का ही? त्याच्यात तर प्रॉब्लेम येणारच आहे पुढे आपल्याला म्हणजे. हं. येईल असं वाटतंय. हं. पण पाण्याचं हे व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही प्लॉटला. येणार नाही. नाही येणार. किती उत्पादन अपेक्षित म्हणजे आपल्याला ह्या व्हरायटीच्या बाबतीत असेल आता किंवा त्या पलीकडल्या नाही व्हरायटीच्या दोन्ही मिळून आपले 7,200 अ, प्लॅटेशन केलेले आहेत रोपं लावलेली आहेत. लावलेली आहेत. हं. तर अंदाजित एक 35 ते 40 टन माल निघाला पाहिजे ह्या हिशोबाने आपल्या या प्लॉटवर काम चालू आहे आता जे चालू आहे. 35 ते 40 टन 40 टन. केला तर फायद्यात आपण येऊ फायद्यात येईल. शकतो. हां. कमीत कमी ₹10 जरी दर गावला, हं. तरी पण आपल्याला 40 टन माल निघाला म्हणजे अव्हरेजवर आपण काम करणार आहे या प्लॉटवर. हां, हां. म्हणजे दराकडे न बघता दराकडे अव्हरेजकडे बघून काम जर केलं, तर कमीत कमी आपल्याला ₹10 दर निघाला तरी 3.5 लाख ते 4 लाख रुपये होतील. होतील प्लॉटचे. कमीत कमी 2 लाखाच्या आसपास जरी खर्च आला, तरी ₹2 लाख प्रॉफिट होईल ह्या हिशोबाने आपण याचं आता काम नियोजन करतोय त्या पद्धतीने प्लॉटचं. आता इथं तुम्ही इथं ही दोऱ्या बांधलेल्या दिसते त्या. हां. याचा म्हणजे मेन उद्देश काय असतो? आपण नाही, नाही. आता एक असं आहे, की आता वावटूळ येते उन्हाळ्यात. हं. हे वावटूळ आलं, काय आलं, तर सध्या काय व्हायला लागले, असं म्हणजे हे झाड इकडं-तिकडं पडतंय. कलंडतंय. कट होतंय मधून पडू शकतंय, कट होतंय, खराब होतंय हे झाड. हां, हां. रोप खराब होऊ नये हं. म्हणून हे सध्या बांधलेलं आहे. पण ज्यावेळेला माल येईल, हं. त्यावेळेला पूर्ण आता हे फक्त एकाच ठिकाणी बांधलेलं आहे लहानपणी. हं. पण आता कसं आहे, हा फुटवा बांधावा लागेल, हा फुटवा पण बांधावा लागेल. ज्यावेळेला मालाला लोड पडेल, हं. त्यावेळेला हे असं नाही चालणार. कारण हे पूर्ण हे खाली जाते. मग आता हे आपण नेमॅटोडच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर टोमॅटोला मोस्टली प्रॉब्लेम येतोय. हां, मग ह्यासाठी तुम्ही झेंडू लागवड वगैरे काय करायचं नियोजन किंवा केली का कुठं अशी का नाही? नाही नियोजन करायचं आहे. आता कडन मध्ये आधी आपले जे स्पॉट आहेत, हं. त्या ठिकाणी थोडंफार लागवड करायची. नेमॅटोडचा प्रादुर्भाव कुठं जाणवत नाही, नाही नाही. सध्या आपल्याला तरी? आता सध्या कुठेच नाही नेमॅटोड. हा प्लॉटमध्ये कुठे दिसणार पण नाही. नेमॅटोड हा नाहीच हं. प्लॉटवर. मग आता हे जे तुम्ही सगळी हे शेतीचं एवढं नियोजन केलेलं आहे. आता ह्यामधून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? की कारण आता एवढी चांगली आपण ही टोमॅटो भाजीपाला वर्गीमध्ये येते. ही जी बरोबर एवढी आहे. चांगली आता तुम्ही पीक आणले म्हणताना आम्ही तुमच्याशी खास मुलाखत घ्यायला आलो. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतो. हं. पण नफ्यात येत नाही. कारण प्रत्येक शेतकरी म्हणतो, की मी तोट्यातच चाललोय. शेती तोट्यातच आहे आता प्रत्येक वेळी नाही, नाही, शेतकऱ्यांचं. नाही. तोट्यात असं म्हणता येत नाही. आता नियोजन केलं तर तोट्यात नाही होणार. आता मी पण पहिल्यांदा गेल्या वर्षी आम्ही इथं शिमला मिरची लागवड केली होती. हं. किती पहिल्यांदा आम्ही 20,000 रोपांची प्लॅटेशन केलतं खाली. हां. म्हणजे पहिल्यांदाच केलतं आणि ते हं. पण 20,000 होतं. हं. खर्च वजा आम्हाला त्यावेळेला पण जवळ-जवळ 5 ते 6 लाख रुपये प्रॉफिट झाला होता. प्रॉफिट म्हणजे झालं. तिथं असं नाही की शेती पूर्ण तोट्यात जाते. हं. तर आता ह्या पिकाला आपण तोट्यात गेलो तर 3 महिन्यानं परत चान्स आहे शेतकऱ्याकडे. बाबा आता दर नाहीत पण एकामागे कंटिन्यू त्यात राहिलं पाहिजे शेतकऱ्यानं. सातत्य राखलं पाहिजे. ठेवलं पाहिजे त्याला. हे असं नाही की आता हा तोट्यातच गेला म्हणून ती सोडूनच चालेल. असं काय होणार नाही इथं. म्हणजे कंटिन्यूटी पाहिजे म्हणजे आता हे पीक गेलं तर तुमच्याकडे परत अवेलेबल पाहिजे. टोमॅटोला हा टोमॅटो म्हणजे जरी दर पडले, हं. तरी हा प्लॉट ज्यावेळेला तोडणीला येतोय आपला म्हणजे प्लॉट चालू होते, चालवतोय मार्केट. त्यावेळेला दुसरा एखादा प्लॉट आपल्याकडे तयार पाहिजे. हां, म्हणजे येणाऱ्या दुसऱ्या प्लॉटला तर किमान माल दर भेटेल. दर होईल ह्यातलं त्यात जाऊन व्यवस्थित होईल असं म्हणजे पाहिजे. असं नाही की शेतकऱ्यांना 2,000 दर मिळला पाहिजे, 3,000 मिळला पाहिजे, असं काय नाही. ₹10 पासून तुमचा मग 3,000 पर्यंत जाऊ द्या. काही नाही प्रॉब्लेम येणार आहे. पण 3,000 जर धरून बसला तुम्ही आणि तेच डोक्यात धरलं तर काय शक्य होणार नाही या गोष्टी सगळ्या. आपण माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.